नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मीरा भाईंदर शहरामध्ये शहराच्या केंद्रस्थानी बिबट्या आढळून आला आणि सर्वांना आश्चर्यचकित ही घटना वाटते, कारण की एवढ्या भरवस्तीमध्ये आणि शहराच्या केंद्रस्थानी बिबट्या आढळून आला ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी घटना आहे. ज्यावेळी नागरिकांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिली, त्यावेळी अग्निशमन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि वन विभाग तब्बल 3 तासानंतर पोहोचला. या 3 तासामध्ये ही सर्व जिथली त्या ठिकाणची परिस्थिती होती ती सर्व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रणात ठेवली होती. नेमकं काय झालं होतं ते त्यांच्या आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे अग्निशमन अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घ्या. दादा, काय सांगाल, तुम्हाला पहिला कॉल किती वाजता आला, काय माहिती भेटली आणि जागेवर जाऊन तुम्ही काय पाहिलं? आम्हाला सकाळी 8 सव्वा 8ला कॉल आला. सव्वा 8ला कॉल आला. त्याच्यानंतर आम्ही गेलो स्पॉटवर गेल्यानंतर एक जण बोला मंदिराच्या वरती बसला. मंदिराच्या वरती बसल्या, मग तिथून आम्ही त्याच्या मागे गेलो. तिथून ते दुसऱ्या बिल्डिंगमध्ये दिवाल तिथून दुसऱ्या सोसायटीमध्ये 1-2 सोसायटीमधून गेलो. मग त्याच्यानंतर परिचित बिल्डिंग आहे त्याच्या आतमध्ये गेला. तो वरती गेल्यानंतर तिथे आरडाओरडा करायला लागला. 2 मुली होत्या आणि त्यांची आई होती. दोघी बाहेर निघाल्या आणि एक मुली बेडरूममध्ये होती. तिने बिट्ट्याने तिच्यावर छट्टा बना तर ते केल्यानंतर मग आम्ही तिकडे पोचलो. बरोबर तर आम्ही विचारलं, मला आरडाओरडा चालू बोलले, तर मुलीचं बरोबर काय झालं नाही पाहिजे, वाचवायचं कसं पण करून. त्या हिशोबाने आम्ही डायरेक्ट आतमध्ये घुसलो बिट्ट्याच्या समोर. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पोहोचला त्यावेळी त्या घरामध्ये बिबट्या शिरला होता का? तिच्यावर अटॅक केलेला. तर आम्ही काय बोललो आता तिला वाचवायचं कसं पण करू. बोललो सरांना, बोललो सर आता मागे हटायचं नाही, जे पण होईल ते होईल. म्हणजे त्यावेळी तुम्ही तुमच्याकडे सुरक्षेचे काही साधनं होती का? म्हणजे काहीच नव्हतं. आमची फक्त बांबू होते आणि कुडी होती, बस तेच, दुसरं काहीच नव्हतं. मी डेअरिंग केली आणि ती पोरीला बेडरूम मधून ग्रिल मध्ये घेतला आणि सेफ्टी केली. आम्ही बिट्ट्याने आमच्या बरोबर झुंज झाली, थोडी हातापाई झाली थोडी. आम्ही त्याला खाली 2-3 बांबूनी मारून त्याला पाडून दिला खाली. त्याच्यानंतर आमचे कंट्रोल नव्हतं. मग एकाला पकडलेला त्याला आम्ही खेचत बाहेरपर्यंत नेला आणि मग दरवाजा लगेच लॉक केला. मग त्याला बाहेर जाऊन नाही दिला, आम्ही लॉक करून टाकला. तुम्ही प्रत्यक्षात बिबट्याला पकडलं तिथे? समोर आमची झुंज झाली, त्याची हातापाई झाली. तुम्हाला काही इजा वगैरे काही झाली? नाही, आम्ही फायर सूट घातलेला ना, फायर सूट मुळे आम्हाला इजा काही झाली नाही. असं दादा, तुम्ही काय सांगाल, काय काय माहिती द्याल ज्यावेळी ज्या ठिकाणी तुम्ही गेलात, प्रत्यक्षात समोर बिबट्याला बघितलं? आम्ही जेव्हा घुसलो, मी त्याचा आवाज ऐकून माझे 3-4 साथीदार आहे, मयूर पाटील सर, नंदू घरत, त्यांचा आवाज बघून मी बघितलं, बाबा हा आवाज मला वाटलं वॉचमनच्या पोरीला पकडलंय खाली. तर मी बॅक साईडने गेलो. आवाज त्याच्या बेडरूम मधून येतो, तर मला वाटलं त्या गल्लीतून आहे. त्याच्यानंतर मी बघितलं आपली पोरं 3-4च आहेत वरती जाऊया. एक माझ्या जोडीला होता, त्याला सांगितलं मी की माझ्या जोडीला चल, त्यांच्याजवळ लाकूडच आहे, आपण दुसरं काय लोखंडाचं काय रसी बिसी भेटेल, आपण घुसूया आतमध्ये. बघितलं तिथपर्यंत यांच्या जोडीला त्यांच्या हातापाई चालू होती. सर, तुम्ही काय सांगाल, काय त्या क्षणी भावना होती, कसं काय बिबट्याला समोर बघताच जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या ठिकाणी गेलात? आता आम्ही फायर ब्रिगेडमध्ये असल्यामुळे आम्हाला पहिला जीव वाचवणे हे आमचं कर्तव्य आहे. तर ज्यावेळेस त्या मुलीला पकडलं त्यावेळेस आम्हाला एकदम नाही राहूशी वाटलं, तर मग आम्ही डायरेक्ट मध्ये घुसलो. आणि मध्ये घुसल्यानंतर ती मुलगी आतमध्ये तो बिबट्या घेऊन गेलेला. आम्ही मध्ये घुसल्यानंतर बिबट्याने तिकून आमच्यावरती हल्ला केल्यानंतर त्या मुलीला त्यांनी सोडलं. पण सोडल्यानंतर तिचा दरवाजा तो लॉक झाला ऑलरेडी तिकडे. त्या मुलीला त्यांनी सोडून आमच्यावर हल्ला केल्यानंतर मग आमचे हे कर्मचारी एक होते, त्यांनी त्याला वरती पंजाच्या साईडला पकडलं. आणि दुसरे एक होता आमच्या सोबत, अजून एक दुसरा बाहेरचा लोकल होता, त्यांनी त्याचा गळा पकडला. आणि आम्ही पण वरतून पाठीला पकडलं, पण ते आम्हाला एवढ्या लोकांना तो काय ऐकत नव्हता. त्यांनी पंजा मारल्यामुळे तो जो पकडलेली मान, तो त्याच्या हाताला त्यांनी पंजा मारून पूर्ण त्याला जखमी केलं. त्यामुळे त्याची पकड लूज झाली आणि तो वरती उडायला लागला. मग आम्ही काय केलं, ज्याने पकडलेला त्याला बाहेर काढलं आणि दरवाजा लॉक केला. आणि तिकडचा पोरीचा दरवाजा लॉक करून तिला आम्ही ग्रिल तोडून त्या साईडने बॅक साईडने बाहेर काढलं. वन विभाग तब्बल 3 तासानंतर पोहोचलं आणि वन विभाग पोहोचल्यानंतर देखील त्यांना बिबट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 ते 4 तास लागले. या 3-4 तासामध्ये तुमचं सहकार्य त्यांच्यासोबत कसं राहील? वाटत आमच्या जवळ आम्ही त्यांना सहकार्य केलं. आम्ही जर आमच्याकडे इक्विपमेंट काही आमच्याकडे जर जाळा असतं तर आम्ही त्याला पकडून आम्ही खाली आणून जिवंत आणलं असतं त्याला खाली. एवढा आम्ही सपोर्ट केलेला आमच्या 5 जणांना.
शहरामध्ये कुठेही घटना घडेल, जीवाची पर्वा न करता अग्निशमन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात आणि लोकांना वाचवण्याचं काम करतात. आज अशीच घटना घडली. बिबट्या त्या घरामध्ये घुसला आणि त्या घरामध्ये यांची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांची झुंज त्याच्यासोबत झाली. मात्र या घटनेमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर इजा झाली नाही. मात्र त्या महिलेला गंभीर इजा झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज काँग्रेसचे काही पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांचा आज सत्कार केलेला आहे.